Hello everyone and welcome back. Today we are going to discuss a new topic. Actually, the point is classification of microorganisms. Okay, in biological sciences, the main objective is to identify the organism and then to classify the organisms. So identification of organism, then assigning them a particular name, that is nomenclature, and finally classifying the organisms. These are very important steps. म्हणजे आपण एखादा जेव्हा ऑर्गॅनिझम आयसोलेट करत असतो त्यावेळी तो ऑर्गॅनिझम ऑलरेडी स्टडीड आहे की नाही, दॅट इज आयडेंटिफिकेशन. मग जर नवीन असेल तर त्याला आपण एक पर्टिक्युलर नेम असाइन करतो ॲज पर द रूल्स, दॅट इज नोमेनक्लेचर. आणि मग तो ऑर्गॅनिझम कोणत्या फॅमिलीमध्ये येतो, कोणत्या क्लासमध्ये, कोणत्या किंगडममध्ये, दॅट इज क्लासिफिकेशन. So in biological sciences, identification, nomenclature and classification of organism is very important. Today we are going to discuss the classification of microorganisms. Means microorganism, how can they be or how we can classify the organisms into different groups or classes. Okay, classification साठी वेगवेगळे सायंटिस्टने वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रिब्युशन्स दिलेले, पण इनिशियली द क्लासिफिकेशन पॅटर्न वॉज गिवन बाय Aristotle. So initially Aristotle he classified the living things. Microorganisms नाही तर living things, जे सगळे plants, animals सगळे मिळून जे living things आहेत, all those living things were initially classified by Aristotle. And the criteria used by Aristotle to classify the organism was simply morphological basis. म्हणजे organism किंवा लिव्हिंग थिंग्स ह्या फक्त मॉर्फॉलॉजिकल बेसिसवर क्लासिफाय केल्या जाऊ शकतात. दिस वॉज अ क्लासिफिकेशन सिस्टीम. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन सिस्टीम वॉज यूज्ड बाय एरिस्टॉटल. सो एरिस्टॉटल ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी ही क्लासिफाइड द प्लांट्स इनटू हर्ब्स. वी नो हर्ब्स, स्मॉल जे प्लांट्स असतात त्यांना हर्ब्स किंवा श्रब्स, आणि जे लार्ज प्लांट आहेत त्यांना ट्री या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय. So he classified the plants on the basis of their morphology, their size, into herbs, shrubs and trees. Similarly, he also classified the animals based upon their blood. म्हणजे animals are classified into two groups. Animals with red blood and animals without red blood. म्हणजे काही ॲनिमल ज्यांच्यामध्ये ब्लडचा जो कलर आहे दॅट इज इफ सपोज इट इज रेड, देन दोज आर क्लासिफाइड इनटू रेड ब्लड ॲनिमल्स. आणि ज्यांच्यामध्ये जो ब्लडचा कलर आहे इफ इट इज अदर दॅन रेड, देन दोज आर क्लासिफाइड ॲज विदाउट ब्लड ॲनिमल्स. सो एरिस्टॉटल क्लासिफाइड द लिव्हिंग थिंग्स, स्पेशली प्लांट्स, इनटू थ्री categories based upon their size, their morphology, as herbs, shrubs and trees. He classified the animals based upon their color of their blood, that is red colored animals and animals without red color. Without, not actually it is without red blood. Okay, so this was a classification system given by Aristotle. But Aristotle classification system was not including all the animals. आता असं नाही की animals हे फक्त आपण ब्लड सिस्टीम म्हणून किंवा ब्लडच्या कलर म्हणून आयडेंटिफाय करू शकतो किंवा क्लासिफाय करू शकतो, किंवा आपण फक्त मॉर्फॉलॉजी वरून आपण प्लांटला क्लासिफाय करू शकत नाही. म्हणून ही जी सिस्टीम आहे क्लासिफिकेशन सिस्टीम विच वॉज गिवन बाय Aristotle was not that much accepted. Okay, so later on Carl Linnaeus he given the classification system. Okay, and Carl Linnaeus classification system was widely accepted till the 20th century. म्हणजे beginning of 20th century पर्यंत किंवा त्याच्या थोडेसे अलीकडे, म्हणजे in the 1970s 80s मध्ये सुद्धा तिथपर्यंत कार्ल लिनियस जी सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची that was accepted. Carl Linnaeus he classified all life form into two kingdoms. किंगडम माहिती आपल्याला टॅक्झॉनॉमिक रँक मध्ये. टॅक्झॉनॉमिक रँक स्टार्ट कशी होते तर पहिल्यांदा बॉटमला स्पेसिस असते, नंतर जीनस, ओके, जीनस नंतर फॅमिली, देन क्लास, ऑर्डर, फायलम, आणि सगळ्यात शेवटी असतं ते किंगडम. म्हणजे टॉपला सगळ्यात कोण असतं, किंगडम असतो. ओके, किंगडम. काही क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये किंगडम हा एक्सक्लूड केलेला असतो, इन्व्हॉल्व करत नाही. सो आपण टॅक्झॉनॉमिक रँक बघितलं, सगळ्यात बॉटमचा जो टॅक्झा असतो तो असतो स्पेसिस,
अनेक सिमिलर स्पेसीज एकत्र येतात, दॅट फॉर्म्स जीनस. Similar group of genus is called family. Similar group of family is called classes. Then order, then phylum, and finally the kingdom. So अशा पद्धतीने taxonomic rank असते. Carl Linnaeus he classified all living things into two kingdoms. Okay. And those two kingdoms are where the Plantae and Animalia. So all the life forms were classified into two kingdoms by Carl Linnaeus, and these two kingdoms were Plantae and Animalia. म्हणजेच living things are either plants or animals. याच्या व्यतिरिक्त third category किंवा third kingdom नसतो. This was a classification system given by Carl Linnaeus. So according to him, the living things should only be classified into these two categories, either plants or animals. Okay, so this was a Carl Linnaeus classification system given by him. But याच्यामध्ये या सिस्टीम मध्ये if you observe carefully, the life form is divided only into two categories. पण याच्यामध्ये फोटोसिंथेटिक कुठले आहेत, नॉन फोटोसिंथेटिक कुठले आहेत, युनिसेल्युलर कोणते आहेत, परत मल्टीसेल्युलर कोणते आहेत, एरोबिक, अनएरोबिक, यूकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक, ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक, असं कोणतंही क्लासिफिकेशन केलं. म्हणजे सगळेच ॲनिमल्स किंवा सपोज देर आर स्मॉल इन्सेक्ट्स, मग इन्सेक्ट्स कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांना क्लासिफाय करायचं, स्मॉल लिव्हिंग थिंग्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिम्स असतील, प्रोकॅरियोट्स असतील, मग यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करायचं, दॅट वॉज अ क्वेश्चन. मग काही सायंटिस्टने असं सजेस्ट केले की अल्गी शुड बी क्लासिफाईड ॲज प्लांट अँड बॅक्टेरिया जे प्रोटोझोआ आहेत दे शुड बी क्लासिफाईड ॲज ॲनिमल. बट ॲनिमल म्हणताना आपण युजली काय म्हणतो, दॅट कॅन बी व्हिज्युअली ऑब्झर्व and bacteria cannot be visually observed. म्हणजे आपण animals मध्ये त्या कॅटेगरीमध्ये आपण मायक्रोऑर्गॅनिम्स इन्व्हॉल्व करू शकत नाही. So even though it wasn't accepted at that time, but nowadays it is not accepted because it does not involve proper classification pattern. फक्त प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन कॅटेगरीमध्ये त्यांनी डिवाइड केलं, but this is not an enough. म्हणून काय झालं, मग थोडं क्लासिफिकेशन सिस्टीम मॉडिफाय केली. क्लासिफिकेशन करत असताना म्हणजे ऑर्गॅनिझम्स असू दे, कोणते लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिम्स असतो की मॅक्रो प्लांट्स ॲनिमल्स, क्लासिफिकेशन करत असताना सम क्रायटेरिया शुड बी टेकन इनटू कन्सिडरेशन, लाईक सेल स्ट्रक्चर शुड बी टेकन इनटू कन्सिडरेशन. ओके, सिमिलरली सेल ऑर्गनायझेशन, कशा पद्धतीने सेल ऑर्गनाइज असते, कोणत्या सेल ऑर्गॅनिलीज त्याच्यामध्ये असतात. ओके, देन मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत, किमोट्रॉपिक आहेत, फोटोट्रॉपिक आहे. सो मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, बिसाइड दिस मोड ऑफ रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट. मोड ऑफ रिप्रोडक्शन इज ऑल्सो supposed to be very much important during classification. The habitat. Okay, so all these criteria should be taken into consideration. मीन्स whenever आपण जेव्हा सेलला कोणत्या ऑर्गॅनिझम क्लासिफाय करतोय इन टू डिफरंट ग्रुप्स, that time we should take care of cell structure, means whether the cell is prokaryotic in nature, eukaryotic in nature, nucleus developed है, poorly developed है, it's very important. Besides this, cell organization. आता सेल ऑर्गनायझेशन म्हणजे काय की सेलमध्ये कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिलीज आहेत. एक्झाम्पल आता प्रोकॅरियोट्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, गोल्गी बॉडी नसते, तेच ॲनिमल्स मध्ये किंवा प्लांट मध्ये युकॅरियोट्स मध्ये असते. मुवमेंट कशा पद्धतीने करतात, फ्लॅजेला असतो की नसतो, अटॅचमेंटसाठी पिलाय फिब्री असते की नाही. सो सेल ऑर्गनायझेशन शुड बी टेकन इनटू कन्सिडरेशन. मोड ऑफ न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजेच ते फोटोसिंथेसिस करतात की नाही करतात, फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक, ऑटोट्रॉप, हेटेरोट्रॉप. So mode of nutrition is important. Then mode of reproduction, some organisms, some living things they reproduces by sexual way, some by asexual way. Asexual मध्ये सुद्धा correlation करतात किंवा अदर जे वे असं दॅट इज बायनरी फिजन असेल, बडिंग मेकॅनिझम असेल, तर मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि त्याच्या व्यतिरिक्त हॅबिटॅट सुद्धा काही प्रमाणात कन्सिडर केला जातो व्हाईल क्लासिफाईंग द ऑर्गॅनिझम. सो ड्युरिंग क्लासिफिकेशन not only morphological characters but also some other characters like these should also be taken into consideration, and then that will become an proper classification system. So till then Aristotle classified based upon morphological characters,
then Carl Linnaeus classification, it was accepted, but later on some other biologists they have given some other classification system. काही अजून काही बायोलॉजिस्ट होते त्यांनी वेगळ्या प्रकारच्या क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेले आहेत. एक्झाम्पल, some accepted and proper classification system given by Ernst Haeckel. Ernst Haeckel given a classification system. Then Robert Whittaker and Carl Wohl's classification. Carl Wohl's classification. So the widely accepted classification patterns were given by Ernst Haeckel. म्हणजे याच्यात मी सांगितले की नुसतं मॉर्फोलॉजीच्या बेसिसवर आपण क्लासिफाय करू शकत नाही किंवा नुसतं दोन ॲनिमल्स अँड प्लांट्स मध्ये आपण क्लासिफाय करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून या 3 डिफरंट क्लासिफिकेशन सिस्टीम आल्या. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की कार्ल लिनियस क्लासिफिकेशन सिस्टीम असू दे, अर्नेस्ट हॅकल क्लासिफिकेशन सिस्टीम, रॉबर्ट विटेकर क्लासिफिकेशन सिस्टीम और इवन कार्ल वोल्स क्लासिफिकेशन सिस्टीम, या सगळ्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये ॲनिमल दॅट इज 2 किंगडम हे कॉमन राहिले, दॅट इज प्लांटी अँड ॲनिमल. फक्त कार्ल वोल्सने एक्सेप्शन म्हणून येतं, बाकी सगळ्यांमध्ये प्लांटी पण होते, ॲनिमल पण होते. पण काहींच्या मध्ये नंबर ऑफ किंगडम वाढले, काहींच्या मध्ये नंबर ऑफ किंगडम सेम राहिले आणि पॅटर्न ऑफ किंगडम क्लासिफिकेशन सुद्धा थोडाफार चेंज झाला. म्हणजे याच्यामध्ये यू विल फाइंड द प्लांटी एज वेल एज ॲनिमलिया, पण याच्या व्यतिरिक्त काही किंगडम त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले. सो नंबर ऑफ किंगडम अँड पॅटर्न ऑफ नेचर ऑफ किंगडम वॉज लिटल बिट मॉडिफाइड बाय दिस बायोलॉजिस्ट. सो दीज आर quite or widely accepted classification patterns in biology. Out of this, the most widely accepted classification system is Whittaker's 5 kingdom classification. सगळ्यात जास्त ऍक्सेप्ट केली गेलेली ती म्हणजे Whittaker 5 kingdom classification. कारण बाकीच्या सुद्धा थोडं लिमिटेशन्स आहेत. एक्झाम्पल, कार्ल वोल्सनी क्लासिफाय केलं 3 किंगडम मध्ये. कोणते कोणते तर युकॅरियोट्स, आर्किया आणि बॅक्टेरिया. सो बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोट्स आहे, आर्किया म्हणजे सुद्धा प्रोकॅरियोट्स आहे आणि युकॅरिया मध्ये सगळेच आले. मग प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोटोझोआ, अल्गी आणि फंगस हे सगळेच युकॅरिया मध्ये आले आणि नुसतंच प्रोकॅरियोट्स 2 झाले, आर्किया आणि बॅक्टेरिया. सो त्यामुळे त्याला लिमिटेशन असतात, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जे प्रोकॅरियोट्स आहेत त्यातले जे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये राहतात, हायब्रिडेट म्हटलं मी, सो एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जे राहतात ते म्हणजे आर्किया आले आणि जे ट्रू बॅक्टेरिया जे असतात त्यांना आपण बॅक्टेरियामध्ये क्लासिफाय करतो आणि राहिलेले सगळे कुठे येतात तर ते युकॅरियोट्स. सो थोडे लिमिटेशन्स त्याला सुद्धा. त्यामुळे मोस्ट वाइडली ऍक्सेप्टेड क्लासिफिकेशन पॅटर्न इज सपोज टू बी RH Whittaker, that is Whittaker's 5 kingdom classification. So in our syllabus we are going to discuss or we are going to study in detail Whittaker's 5 kingdom classification and Carl Wohl's 3 kingdom classification. Okay, so now let's start the first, that is Whittaker's 5 kingdom classification. Very important concept this is, Whittaker's 5 kingdom classification. किंगडम मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात टॉपचा जो रँक असतो किंवा टॅक्झा असतो त्याला आपण किंगडम म्हणतो. Whittaker's 5 kingdom classification. It was given by Robert Whittaker, R.H. Whittaker, in the year 1969. So in 1969, Whittaker given a classification system that is called as Whittaker's 5 kingdom classification. Okay. So Whittaker he classified the living things into 5 kingdom. त्यांनी 5 किंगडम मध्ये त्याला काय केलं, लिव्हिंग थिंग्स किंवा लाईफ फॉर्म जे आहे त्या लाईफ फॉर्मला त्यांनी क्लासिफाय केलं. सो सपोज दिस लाईफ फॉर्म, दिस इज अ लाईफ फॉर्म. सगळ्याच्या लाईफ फॉर्म आहे, बॅक्टेरिया, फंगस, अल्गी, प्रोटोझोआ, व्हायरसेस नाही पण प्रोटोझोआ मध्ये सगळे, प्लांट्स आणि ॲनिमल्स इन्क्लुडिंग इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स सगळेच त्यांनी 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केले. आणि ते 5 किंगडम असे आहेत.
First kingdom, that is called Monera. Second kingdom, that is called Protista. Protista, earlier primitive. So Monera, Protista, fungi, planting, that means it includes all the plants, and finally Animalia. Okay, so Whittaker has classified the life forms into 5 kingdoms. As I already mentioned, this is a widely accepted classification pattern. So he classified the life form into 5 kingdoms. हे सगळे 5 kingdom आहेत. Monera, Protista, Fungi, Plantae, Animalia. आणि क्लासिफिकेशन करत असताना कोणत्या बेसिसवर त्यांनी क्लासिफिकेशन केलं हे महत्त्वाचं आहे. क्लासिफिकेशन केलं ठीक आहे, पण क्लासिफिकेशनसाठी पॅटर्न बेसिस काय यूज केलं. So he classified these life form into 5 kingdoms based upon their cell structure. Cell कशी आहे, प्रोकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक आहे. सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गनायझेशन, ऑर्गॅनिल्स कोणत्या कोणत्या प्रेझेंट आहेत, मुवमेंट कशी असते, सेलच्या बाहेर कशा ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहेत. सो सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे फोटोसिंथेटिक मध्ये प्लांटी आले. ओके, सो मोड ऑफ न्यूट्रिशन, बिसाइड दिस मोड ऑफ रिप्रोडक्शन, आणि इंटर रिलेशनशिप म्हणजे त्या सगळ्या लिव्हिंग थिंगचं एकमेकांशी काय रिलेशनशिप आहे. म्हणजे स्पेसिस जरी वेगवेगळ्या असल्या तरी देखील ते एकमेकांशी कशा पद्धतीने रिलेटेड असतात. या सगळ्या क्लासिफिकेशन पॅटर्ननुसार त्यांनी या बेसिसवर त्यांनी लाईफ फॉर्मला 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. So he classified life form into 5 kingdoms based upon their cell structure, cell organization, mode of nutrition, their mode of reproduction and interrelationship amongst them. याच्या बेसिसवर त्यांनी हे 5 किंगडम दिले. मग या 5 किंगडम मध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतील, कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स कोणत्या किंगडम मध्ये येणार आहेत, प्रत्येकाचे काय कॅरेक्टर्स असतात आणि काय एक्झाम्पल्स आहेत, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार. So I hope की तुम्हाला सगळं इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजे क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये कोणी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि क्लासिफिकेशन सिस्टीम कशा पद्धतीने केली जाते हे समजलं. ओके, थँक्यू.